नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतो या मालिकेचा आजचा म्हणजेच 25 जूनचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिलाच सीन आपल्याला असा बघायला मिळतो की पमा चक्क तेजस्विनीच्या म्हणजेच गौतम आणि जय यांच्या घरी आलेली असते आणि त्यावेळी तेजस्विनी ही हॉलमध्येच बसलेली असते. पमाला पाहून तिला थोडं आश्चर्य वाटतं, पण ती तोंडावर काही दाखवत नाही. तर पमाला त्या घरामध्ये पाऊल ठेवता क्षणी भीती वाटू लागते. ती घाबरून इकडे तिकडे बघत असते आणि मग त्यानंतर या तेजस्विनीच्या नाटकांना सुरुवात होते. ती म्हणू लागते की हो प्रमिलाताई, तुम्ही आणि इथे काय हवंय तुम्हाला, कशासाठी आला आहात तुम्ही इथे. आणि त्यावेळी पमाला काय उत्तर द्यावं ते काही कळत नाही. ती घाबरूनच तेजस्विनीकडे पाहत असते. तर ही तेजस्विनी म्हणत असते की काय प्रमिलाताई, काय झालं, तुम्हाला काय आमच्या मदतीची म्हणजे आर्थिक मदतीची वगैरे गरज आहे का. हे बघा, जर तसं असेल ना तर तुम्ही निसंकोचपणे सांगू शकता. आणि त्यावेळी प्रमिला खाली मान घालून म्हणते की नाही, मी इथे तुमची माफी मागायला आली आहे. पण तेजस्विनी असं दाखवते की जणू प्रमिला काय बोलते हे तिला ऐकूच येत नाही. ती पुन्हा विचारते की काय काय म्हणालात तुम्ही. आणि त्यावेळी पमा म्हणते की मी इथे तुमची माफी मागायला आली आहे. आणि त्यावेळी तेजस्विनी खूपच खुश होते आणि गालातल्या गालात हसत तिच्याकडे पाहू लागते. आणि हे जेव्हा सगळं घडत असतं तेव्हा ती जी बिंदू असते ती मोबाईलमध्ये सगळं काही मस्तपैकी रेकॉर्ड करत असते. इकडे ही तेजस्विनी उगाचच नाटक करत प्रमिलाला म्हणत असते की अहो प्रमिलाताई, तुम्ही तर किती स्वाभिमानी माणसं आहात. मी ऐकलंय की तुम्ही कधीच कोणाकडे काही मागायला जात नाही. मग मला सांगा, तुम्ही इथे माझी माफी मागायला कशा काय आलात. मला हे मान्य आहे का की याआधी तुमची चूक झाली आणि म्हणूनच तुम्ही इथे आला आहात का. पण त्यावेळी पमा मात्र काहीच बोलत नाही. तर ही तेजस्विनी उगाचच स्वतःच्या तोंडात मारून घेते आणि म्हणते की सॉरी सॉरी, माझं चुकलं बरं का. मला हे कळायला पाहिजे की तुम्ही खरंच खूप स्वाभिमानी आहात, तुम्ही काय माझी माफी मागणार नाही. आणि ते ऐकून प्रमिला तिच्याकडे पाहतच राहते. त्याचवेळी दुसरा सीन आपल्याला असा बघायला मिळतो की शरू आणि आशू स्वामींना नमस्कार करतात. त्यानंतर शरू ऑफिसला जाण्यासाठी निघते. पण आशू तिला थांबवत म्हणते की हे बघ शरू, काही झालं ना तरी तुला त्या तेजस्विनी काकींची माफी मागायची काही गरज नाही आहे. तू प्लीज हे असं काहीतरी करू नको. आणि त्यावेळी शरू म्हणते की ताई, तू नको ग काळजी करू, आपण इथपर्यंत तर आलोय ना, मग आता तुझ्या आणि गौतमच्या लग्नासाठी मला त्यांची माफी जरी मागावी लागली ना तरी काही हरकत नाही. आणि त्या दोघींचं हे बोलणं सुरू असतानाच तिथे येते अनु आणि ती त्यांच्या आईबद्दल म्हणजेच पमाबद्दल या दोघींना विचारत असते. आणि त्यावेळी आशू सांगते की अगं कदाचित ना मम्मी मार्केटमध्ये गेली असेल, येईल थोड्या वेळात. पण त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच आशूला गौतमचा कॉल येतो. आशू तो कॉल रिसीव्ह करते, पण अनु पटकन तिच्या हातून मोबाईल घेते आणि स्पीकरवर ठेवते. आणि मग ती गौतमला विचारू लागते की काय झालं जिजू, आज सकाळी सकाळी फोन केलात, सगळं ठीक तर आहे ना. आणि त्यावेळी गौतम अगदी घाबरलेल्या अवस्थेत म्हणतो की अगं आशू, तुझी मम्मी इकडे आली. आणि हे ऐकून त्या तिघींनाही मोठा धक्का बसतो. आशू विचारते म्हणजे काय बोलताय तुम्ही. तर गौतम तिला पुन्हा सांगतो की अगं तुझी मम्मी इथे आमच्या घरी आली आहे आणि ते सुद्धा आईची माफी मागायला. आणि ते ऐकून आशूला, शरूला आणि अनुला भीतीच वाटते. आणि मग त्यानंतर शरू लगेचच गौतमच्या घरी जाण्यासाठी निघते. तर इकडे या तेजस्विनीची नाटकं पाहून पमा थोडीशी घाबरलेलीच असते. हिच्याशी नेमकं काय बोलावं, कसं बोलावं हे त्या बिचारीला समजत नसतं. आणि तेजस्विनीचं तोंड काही केल्या बंद होत नसतं. ती पमाला पुन्हा पुन्हा याची जाणीव करून देत असते की याआधी जे काही घडले त्यात पूर्णपणे तुमची चूक आहे आणि तुम्ही माफी मागायलाच हवी. बोलता बोलता ती असंही म्हणते की जेव्हा माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तर तुम्ही चक्क माझे संस्कार काढले. मला म्हणालात की तुम्हाला तुमच्या मुलांवर नीट संस्कार करता आले नाही. आईने आपल्या वागण्या बोलण्यातून सुद्धा मुलांवर संस्कार करायचे असतात. पण आता तुम्ही मला सांगा की संस्कार करण्यात नेमकं कोण कमी पडलं. तुमच्या मुलींनी तुमची फसवणूक केली आणि त्यांच्यामुळे माझ्या मुलांनी सुद्धा माझ्याशी खोटं बोलायला सुरुवात केली. आणि हे ऐकून पमा खाली मान घालते. तेजस्विनी म्हणत असते की त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तुम्ही माझा आणि माझ्या मुलांचा खूप अपमान केला. आम्हाला वाटेल तसं बोललात, आम्हाला हे ऐकवून दाखवलं की तुमच्याकडे जरी पैसा असला ना तरी आमच्याकडे स्वाभिमान आहे. मग आता काय झालं, आता तुम्ही तुमचा स्वाभिमान घेऊन इथे कशासाठी आला आहात की आता अचानक तुमचं हृदय परिवर्तन झालं, तुम्हाला असं वाटायला लागलं की आम्ही खूप चांगली माणसं आहोत. आणि हे ऐकून पमा म्हणते की तेजस्विनी ताई, मला मान्य आहे की माझ्याकडून चूक झाली. मी त्यावेळी जे काही बोलले ते रागाच्या भरात बोलले, पण मी जे काही बोलले ते माझ्या नवऱ्यासाठी बोलले, आमच्या कुटुंबासाठी बोलले. तुम्ही आमची गरिबी काढली आणि ते मला काही आवडलं नाही. आणि हे ऐकून तेजस्विनी रागातच तिच्याकडे पाहू लागते.
आणि मग त्यानंतर हे प्रकरण हळूहळू वाढतच जातं. पमा तिच्या परीने तेजस्विनीला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणतही असते की मला मान्य आहे माझी चूक झाली, पण आता बाईचं आणि तुमच्या गौतमचं एकमेकांवर प्रेम आहे म्हटल्यावर आपण सगळं काही विसरून पुढे जायला नको का? मी हवं तर तुमची माफीही मागते, पण प्लीज तुम्ही आता त्यांच्या लग्नाला होकार द्या. आणि त्यावेळी तेजस्विनी फक्त गालातल्या गालात हसत असते आणि मग ती पुन्हा पमाला विचारते की खरंच तुम्हाला असं वाटतंय का की तुमची चूक झाली आणि ते तुम्हाला मान्य आहे? त्यावर पमा रडतच हो म्हणते आणि मग ही तेजस्विनी ऐटीत सोफ्यावर जाऊन बसते आणि पमाला म्हणू लागते की ठीक आहे, मग आता ज्यासाठी इथे आलात ते काम करा. त्यावर पमा ही हो म्हणते आणि पुन्हा एकदा हात जोडून तेजस्विनीची माफी मागते. पण ही तेजस्विनी म्हणते की माफी अशी मागायची नसतात, माफी मागायची असेल ना तर माझ्या पायावर डोकं ठेवा, माझ्यापुढे नाक घासा आणि म्हणा की माझं चुकलं. आणि ते ऐकून बिचाऱ्या पमाला तर खूपच वाईट वाटतं, पण पोरीच्या लग्नासाठी तिच्या सुखासाठी पमा तेही करायला तयार होते. ती तेजस्विनीच्या पुढे हात जोडून बसते आणि हे पाहून तेजस्विनी आणि ती बिंदू खूपच खुश होतात. बिंदू तर सगळं काही व्हिडिओ रेकॉर्डिंग करतही असते, पण त्याच वेळी तिथे येते शरू. इकडे ही पमा तेजस्विनीच्या पायांवर डोकं ठेवणारच असते, पण तितक्यात शरू मोठ्याने ओरडते की मम्मी थांब, आणि त्यामुळे पमा वर पाहू लागते. शरू धावतच आतमध्ये येते आणि तिला पाहून तेजस्विनी खूपच चिडते. तर इकडे शरू पमाला पटकन उठवते आणि रडतच म्हणू लागते की अगं मम्मी हे काय करतेस तू? हे बघ तुला हे असं काहीतरी करायचे ना काहीच गरज नाही आहे. पण तितक्यात तेजस्विनी रागात म्हणते की ही मुलगी इथे कशासाठी आली आहे? त्यामुळे पमाही घाबरून शरूला विचारते की शरू बाळा तू इथे काय करतेस? हे बघ तू जा तुझ्या कामाला. पण शरू म्हणते की नाही मम्मी मी कुठेही जाणार नाही आहे, आणि हे बघ मी तुला अशी माफी मागू देणार नाही. मला मान्य आहे की आमच्याकडून चूक झाली, आम्ही दोन्ही कुटुंबांपासून काही गोष्टी लपवल्या, पण त्यामध्ये तुझी खरंच काहीच चूक नव्हती. तू यांची माफी मागायची काही एक गरज नाही आहे. आणि त्यावेळी पमा रडतच म्हणते की नाही गं बाई माझीसुद्धा चूक झाली आहे आणि मी आत्तापर्यंत आशूसाठी काही करू शकले नाही, निदान तिच्यासाठी आता मला एवढं तरी करू दे. पण तितक्यात ही तेजस्विनी पुन्हा म्हणू लागते की हे बघा तुमचे हे संस्कार वर्गण आता इथे सुरू करू नका, एकदाचं काय ते ठरवा आणि हा विषय मिटवा. आणि त्यावेळी पमा आणि शरू रडतच तिच्याकडे पाहू लागतात. आणि मग शरू पुढे होत म्हणते की तेजस्विनी काकी मला मान्य आहे की माझी चूक झाली आहे आणि त्यासाठी ना मी एकदा नाही तर हजारदा तुमच्या पायांवर डोकं ठेवून नाक रगडून तुमची माफी मागायला तयार आहे, पण प्लीज माझ्या मम्मीला तुमची माफी मागायला सांगू नका. आणि त्यावर तेजस्विनी हसून म्हणते की ठीक आहे, मग आता तू माझी माफी माग. आणि त्यावेळी पमा म्हणू लागते की शरू बाळा अगं हे काय करतेस तू? पण शरू म्हणते की मम्मी अगं मी जशी तुझ्या पाया पडते तशी मी काकींच्याही पाया पडूच शकते ना, आणि तूच आम्हाला शिकवलं आहे ना की मोठ्या माणसांच्या पाया पडण्यात कोणताही कमीपणा नसतो. आणि हे बघ मी ताईच्या लग्नासाठी ना वाटेल ते करू शकते, हे तर काहीच नाही आहे. आणि शरूचं ते बोलणं ऐकून पमाला तिचं खूप कौतुक वाटतं. आणि मग त्यानंतर शरू तेजस्विनीच्या पायाशी बसते आणि त्याचवेळी गौतमही बाहेर येतो. हा सगळा प्रकार पाहून तो खूप चिडतो, परंतु तेजस्विनीला काही फरक पडत नाही. आणि मग शरू तेजस्विनीच्या पायांवर डोकं ठेवणारच असते, पण तितक्यात तिथे एंट्री होते आपल्या जयची आणि तो शरूला तेजस्विनीची माफी मागण्यापासून अडवतो. तो शरूला म्हणतो की तू हे सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे, तू प्लीज उठ. आणि त्यामुळे शरू ही उठून उभी राहते आणि मग जय रागातच तेजस्विनीकडे पाहू लागतो. तो म्हणू लागतो की अगं आई हे काय चाललं आहे तुझं? तुला खरंच असं वाटतंय का की यांनी तुझी माफी मागितल्यावर आत्तापर्यंत जे काय झाले ते तू विसरून जाऊ शकते? आणि जर असं असेल ना तर मग मी तुझी माफी मागतो. आणि मग तो स्वतःच अगदी तिच्या पायाशी बसून हात जोडून तिची माफी मागू लागतो. पण त्यावेळी तेजस्विनी मात्र खूपच चिडलेली असते. जय असा मध्ये येईल, या दोघींना थांबवेल असं तिला अपेक्षितच नसतं, परंतु जयने तसं केलेलं असतं. आणि इतकंच नाही तर तो तेजस्विनीला तिची चूकही दाखवून देत असतो, तिला समजावण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की मला माहिती आहे आत्तापर्यंत या दोन्ही कुटुंबांमध्ये जे काही घडलं ते खूपच चुकीचं होतं, अपमान दोन्ही बाजूने झाले आहेत, पण जर ते लोक त्यांचा अपमान विसरायला तयार असतील तर मग तू का हे सगळं मनात ठेवते? आणि ते ऐकून तेजस्विनी आश्चर्याने जयकडे पाहू लागते. ते म्हणतो की आई मी मान्य करतोय ना माझी चूक झाली आणि त्यासाठी मी पुन्हा पुन्हा तुझी माफी मागेल. आणि तो स्वतःच तिच्या पायांवर डोकं ठेवतो, पण तेजस्विनी पटकन त्याला बाजूला करते. जय हात जोडून म्हणतो की आई जे काही घडले त्यासाठी ना मी तुम्हा सगळ्यांची पुन्हा माफी मागायला तयार आहे, पण आता प्लीज तू आसावरीच्या आणि गौतमच्या लग्नाला होकार दे. त्या दोघांचं भविष्य एकमेकांच्या सोबत आहे. आणि मग त्यानंतर तो पमाची सुद्धा माफी मागतो, पण पमा म्हणते की नाही नाही प्लीज तुम्ही माझी माफी मागू नका.
आणि मग जय रडतच पुन्हा एकदा आसावरीसाठी आणि गौतमसाठी तेजस्विनीला समजावण्याचा, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यावेळी जय करत असलेले ते प्रयत्न पाहून शरूला त्याचा खूप अभिमान वाटतो. ती फक्त रडत त्याच्याकडे बघत असते. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.